गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही आलेलो आहे मायामी बीच। तर आम्ही आलेलो आहे टॅम्पावरून। आम्ही सकाळीच निघालेलो आणि आता आम्हाला संध्याकाळ झाली पोहोचेपर्यंत। तर आता आम्ही आलेलो आहे मायामी बीच। तर आज आहे आमचा मायामीचा पहिला दिवस। तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6:30। तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही जवळजवळ 5 ते 6 तासात इथे पोहोचलो। आणि आम्ही बरेच ब्रेक घेतले, म्हणजे खायला ब्रेक घेतले आणि फ्रेश व्हायला वगैरे ब्रेक घेतले। तर आता आम्ही आलेलो आहे आमच्या हॉटेलमध्ये। तर आम्ही मायामीमध्ये 4 दिवस राहणार आहेत, म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार। रविवारी आम्ही परत जाणार आहे टॅम्पाला। तर तेवढे 4 दिवस आम्ही बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच प्लेसेस कव्हर करणार आहेत। तर ते सगळे मी या व्हिडिओमध्ये शेअर करेलच तुमच्याबरोबर। तर हे आहे आमचं हॉटेल। तर या हॉटेलचं नाव आहे सी साइड ऑल सूट्स हॉटेल। तर तुम्ही बघू शकता हॉटेल किती सुंदर आहे आणि हे हॉटेल बीचपासनं फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर मायामीमध्ये हा माझा सेकंड टाइम आहे। लास्ट इयर पण मी मायामीला आली होती। तर हे हॉटेल खूप चांगल्या लोकेशनवर आहे। या हॉटेलपासनं बाकीचे स्टोर्स, रेस्टॉरंट्स आणि बीच हे सगळं जवळ आहे। तर हॉटेलच्या बाहेर अशा या बसेस दिसतात। तर त्या बसेसमधनं पण तुम्ही मायामी फिरू शकता। तर चला आता स्टार्ट करूया रूम टूर। तर रूममध्ये एंट्री केल्या केल्या तुम्हाला असे 2 बेड दिसतील आणि इथे आहे हा टीव्ही। तर इथे आहे हे पेंटिंग आणि असा मिरर आहे इथे आणि साईडलाच इथे बसायला आहे टेबल आणि चेअर। तर असा आहे इथला किचन एरिया। तर आम्ही कधी पण हॉटेल बुक करताना विथ किचनवालेच हॉटेल घेतो, म्हणजे मग कधी पण सकाळी उठून आपल्याला ब्रेकफास्ट करायचं झालं, दूध गरम करायचं झालं तर इझिली करता येतं। तर हा आहे इथे फ्रीज, हे काही किचनमधले स्पून्स, किचनची काही भांडी आणि त्याच्यानंतर हे इंडक्शन टॉप, हा आहे मायक्रोवेव्ह। इथे त्यांनी कॉफी मशीन पण दिलेलं आहे आणि हे आहे बाथरूम। तर पहिल्या दिवशी आम्ही रात्री पोचल्यामुळे जास्त काही करू नाही शकलो आणि तिथेच आम्ही जेवण केलं आणि मग नेक्स्ट डेला आम्ही बाहेर पडलो। तर तुम्ही आता बघू शकता हा आहे असा मायामी बीच। तर या दिवशी नेमकं क्लाउडी वातावरण होतं। तर मध्ये मध्ये सूर्य येत होता। जेव्हा सूर्य यायचा तेव्हा हे पाणी खूप जास्त छान दिसायचं। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती छान ब्ल्यू कलरचं वॉटर दिसतंय। तर मायामी बीच कशासाठी पॉप्युलर आहेत तर ते इथल्या क्रिस्टल क्लिअर वॉटरसाठी, इथल्या नाईट लाईफसाठी आणि इथल्या कल्चरसाठी। हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आम्ही आलेलो आहे मायामी बीचला आणि आज आहे आमचा डे 2। तर आज आम्ही सकाळी इथे बीचवर आलेलो आहे। सकाळ काय म्हणजे आता दुपारच झालेली आहे आणि आज ॲक्च्युली वेदर फार क्लाउडी होतं। आता थोडंसं ऊन आलं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो, बट आतासुद्धा थोडंसं ऊन गेलेलं आहे। बट बघा हा व्ह्यू, समुद्र सगळा। इथलं पाणी खूप छान ब्ल्यू आहे। तर आज आम्ही वीकडेला आल्यामुळे इथे एवढी गर्दी नव्हती। मागे बघू शकता टुरिस्ट आहेत आणि मस्त आराम करतायत इथे लोक। तर तुम्ही हा जो व्लॉग बघताय तो जुना व्लॉग आहे, म्हणजे मी हा रेकॉर्ड केला होता नोव्हेंबर 2023 मध्ये। तर फ्लोरिडामध्ये यावेळेस खूप छान वातावरण असतं आणि बाकीच्या US मध्ये म्हणजे जे थंडीचे एरिया आहेत तिथनं खूप सारे लोक मायामीमध्ये फिरायला येतात। तर जर तुम्ही मायामीला येणार असाल तर तुम्ही आधीच बुकिंग करून ठेवा, कारण की या पिरियडमध्ये इथले हॉटेल्स लगेच बुक होऊन जातात। तर मायामी बीचवर 1-1.5 तास घालवून आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे निघालेलो होतो।
तर आमचं जे नेक्स्ट डेस्टिनेशन होतं ते आमच्या बीचपासनं साधारणतः 40 मिनिट्सच्या अंतरावर होतं. ॲक्च्युली आमचा प्लॅन काही वेगळाच होता, बट इथे सगळं क्लाउडी वातावरण तयार झालेलं होतं, त्यामुळे आम्ही विचार केला की काहीतरी इंडोर ॲक्टिव्हिटी केली पाहिजे, तर त्यासाठी आम्ही इथे आलेलो. तर आत्ता आम्ही आलेलो आहे म्युझियममध्ये आणि या म्युझियममध्ये तिकीट आहे $32 पर पर्सन फॉर ॲडल्ट्स. तर आता आलेलो आहे फ्रॉस्ट म्युझियममध्ये. तर हे म्युझियम सायन्सचं म्युझियम आहे. इथे प्लॅनेटोरियम आहे अँड इथे सायन्सशी रिलेटेड थिंग्स आहेत आणि इथे ॲक्वेरियम पण आहे. तर बघूया काय काय दिसतंय ते. चला. तर आम्ही या म्युझियममध्ये गेल्या फर्स्ट फ्रॉस्ट प्लॅनेटेरियममध्ये आलेलो. तर या प्लॅनेटेरियममध्ये असा फुल मोठा डोम शेपचा आकार होता आणि याच्यामध्ये सगळं सांगितलं त्यांनी, म्हणजे अर्थचं इनर क्लायमेट, ब्लॅक होल आणि अशा सगळ्या गोष्टी. आणि हा शो साधारण 15 ते 20 मिनिटाचा होता. तर प्लॅनेटेरियम शो एन्जॉय केल्यानंतर आम्ही नेक्स्ट निघालो होतो ते म्हणजे ॲक्वेरियममध्ये. तर हे जे फ्रॉस्ट म्युझियम आहे ते मायामीतलं फक्त एकमेव सायन्स म्युझियम आहे. तर आता चला जाऊया ॲक्वेरियममध्ये आणि बघूया काय काय गोष्टी आहेत. तर हे जे ॲक्वेरियम होतं ते खूप वेगळंच होतं. म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या डोक्यावर हे असा मोठा पूल आहे आणि तिथे खूप सारे शार्क्स आहेत. तसे तर मी खूप ॲक्वेरियम्स बघितलेले आहेत, बट हे जे ॲक्वेरियम होतं हे खूप वेगळं होतं आणि खूप मोठं पण होतं. तर तुम्ही इथे बघू शकता लहान मुलं किती एन्जॉय करतात, कारण की त्यांच्यावरनं असे सगळे शार्क्स जात आहेत आणि इतरही मासे जात आहेत. तर आता आम्ही या म्युझियममध्ये आहे आणि इथे खूप काही काही आहे बघायला. तर आम्ही आता हे बघत चाललोय. तर सध्या आम्ही ॲक्वेरियममध्ये आहे. तर इथे शार्क दिसला आणि अजून पण बाकीचे फिश होते आणि इथे लहान मुलांना खाली खेळायला पण आहे. तर आता आम्ही बघतोय सगळे एक एक एरिया इथले. तर हा जो एरिया आहे तो खूप मोठा आहे आणि तुम्ही मागे बघू शकता, खूप छान आहे. आता आम्ही ॲक्वेरियम बघून आलो आणि हा असाच एरिया आहे जिथे प्लॅनेट्सबद्दल सगळी माहिती सांगितलेली आहे. फॉर एक्झाम्पल हे. तर ओव्हरऑल छान आहे. आत्ता तर आम्ही 2च पार्ट्स पाहिले, अजून पण काही एक्सप्लोअर करायचं आहे तर तुम्हाला दाखवतोच. तर मी आता व्हिडिओ काढत होती तर माझ्या डोक्याच्या वरनं हा जो हॅमरहेड शार्क जातोय तो तुम्हाला दिसला असेल. तर हा आहे जेलीफिश आणि इथे खूप सारे असे छान छान फिशेस होते आणि बघायला खूप सुंदर वाटत होतं.
तर यानंतर आम्ही आलो होतो फेदर्स टू द स्टार्स या सेक्शनमध्ये. तुम्ही इथे बघू शकता मोठे मोठे डायनोसॉर्स लावलेले आहेत, एअरक्राफ्ट्स लावलेली आहेत. तर या सेक्शनमध्ये सगळं इव्होल्युशनबद्दल सांगितलेलं होतं. तर माणसांनी एरोडायनामिक्सचा कसा यूज करून फ्लाईट्स वगैरे बनवल्या आणि थोडंफार स्पेस एक्सप्लोरेशन वगैरे बद्दल इथे सांगितलेलं होतं. इथे खूप छान पाऊस पडतोय बघा. आज पाऊस होता त्याच्यामुळेच आम्ही याचा प्लॅन केलेला. आम्हाला काहीतरी इंडोर ॲक्टिव्हिटी करायची होती. हे सगळं इथे डाऊनटाऊन आहे मागे. तर खालचे फ्लोअर्स आम्ही एक्सप्लोअर केले आणि आम्ही आता सगळ्यात वरच्या फ्लोअरला आलो होतो. आणि तिथे असं मागे बघू शकता गार्डन होतं छोटंसं इंडोर. आणि इथे मागे एक स्पेशल ॲक्टिव्हिटी आम्ही करणार होतो. तर बघूया काय आहे ती. तर मायामीमधनं इथे खूप क्रूजेस जातात. तर त्यापैकीच एक क्रूज तुम्ही इथे बघू शकता. ही रेड अँड व्हाईट कलरची क्रूज उभी होती मागे. तर वातावरण एवढं क्लाउडी झालेलं होतं की सगळे ढग खाली आलेले दिसतात तुम्हाला. तर त्या ढगांमुळे मायामीची जी स्कायलाईन आहे ती पूर्ण झाकली गेलेली होती. ते ढग पूर्ण स्कायलाईनवर आलेले होते. तर आता आम्ही आलेलो आहे स्टिंग्रे फिशला हात लावायला. तर इथे असा हा छोटासा पूल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे स्टिंग्रेज दिसतात. तर तिथे काही वेळ स्पेंड केल्यानंतर आम्ही बघितलं की ढग जायला लागले होते. त्यामुळे ही क्रूज जास्त स्पष्ट दिसत होती. तर आता आमचं झालेलं आहे बघून आणि आता आम्ही निघतोय. तर हा रात्रीचा व्ह्यू आहे. तर आता आलेली आहे मी या म्युझियमच्या टेरेसवर जिथनं मायामी डाऊनटाऊनचा फुल नाईट व्ह्यू दिसतोय. तर बघा किती सुंदर दिसतंय आणि असे ढग थोडेसे खाली आलेले आहेत. प्लस ही सगळी लाईटिंग खूप छान दिसतंय. तर असं आहे हे मायामीचं डाऊनटाऊन. जर तुम्हाला मायामीचं डाऊनटाऊन बघायचं असेल आणि मस्त टाईम स्पेंड करायचा असेल या व्ह्यू बरोबर तर तुम्ही फ्रॉस्ट म्युझियम या आणि त्याच्या टेरेसवरनं तुम्हाला असा हा सुंदर व्ह्यू दिसेल. तर डाऊनटाऊन बघून झाल्यानंतर आम्ही आमचा म्युझियमचा जो लास्ट पार्ट राहिलेला होता तिथे आलेलो. तर हा होता शार्कशी रिलेटेड. तर इथे सगळ्या शार्क्सची माहिती दिलेली होती आणि शार्क्सबद्दल बरंच काही लिहिलेलं होतं. तर खूप इंटरेस्टिंग होतं बघायला. तर हा होता आजचा माझा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला? जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल.